राज्यातील रस्त्यांच्या अवस्थेवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहामध्ये भाजपला आणि सरकारला सुनावले आहे. राज्यातल्या जनतेनं चांगल्या रस्त्यावरून चालूच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर कृपया थांबवा, असं म्हणत नाना पटोलेंनी सरकारला सुनावले आहे. आज या सभागृहात बसलेल्या सगळ्या आमदारांची, मंत्र्यांची मला काय परिस्थिती मला माहिती नाही, पण सगळ्या आमदारांची परिस्थिती वाईट आहे. त्यांच्या मतदारसंघात जे काही रस्ते आहेत ते सगळे गड्डे पडले. यावर्षी अतिवृष्टी झाली, जे काही रस्ते होते रेतीचे तर माफी, आता ते पूर्ण रस्तेच खोदतात. जळवाहनाने पूर्ण रस्ते गायब झालेले आहेत. आता तुम्ही काही पुस्तकात कामं दिलीत, पैसे किती आहे काय मला माहिती नाही, म्हणून मगाशी जयंत पाटील म्हणलं की 2 लाख कोटीचं अजून खर्च घ्या. पण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात असो की शहरी भागातल्या लोकांनी रस्त्यांनी चालू नये अशा पद्धतीची काही परिस्थिती निर्माण करू नका. गड्ड्याचं साम्राज्य, रस्तेच नाही आता गड्डेच आहे. आणि अशा या परिस्थितीत आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे की महाराष्ट्रातले आम्ही सगळे रस्ते, हे काही मतदारसंघ वगैरे हे जे तुम्ही करताय हे राजकारण करू नका, कृपया करू नका, असा आमचा तुम्हाला सल्ला आहे. आज तुम्ही आहे, उद्या आम्ही येऊ, मुद्दा तो नाही आहे. हे जे काही आता तुम्ही निवडून येताय, हे जे काही तुम्ही लोकांनी तुमच्याजवळ काही यंत्र आलं, ते काही सिक्रेट जास्त दिवस कोणाजवळ राहत नाही, ते सिक्रेट ओपन होते भारतामध्ये. आणि म्हणून आता बरोबर आहे, तुम्हाला आम्ही सांगितलं, जाहीरपणे सांगतो, हे सिक्रेट आम्हाला पण भेटणार, ते तुम्ही काळजी करू नका. पण हे जे या पद्धतीनं तुम्ही वागताय की विरोधकांच्या मतदारसंघात पैसे द्यायचे नाही, सत्ता पक्षाच्या द्यायचे, असं करू नका. हा महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आमची सगळ्यांची जबाबदारी बनते. आणि म्हणून आम्ही सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये पैसे देऊ आणि तिथला सगळ्यांचा सर्वे करा. तुमचं डिपार्टमेंट आहे, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये पदं खाली आहेत, ती केव्हा भरणार त्याची माहिती द्या.